कसब्यातील आमदार हेमंत रसने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल ह्या वर्षी गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांवर जे खटले नोंदवले गेले होते, जे गुन्हे दाखल झाले होते, ते आज मागे घेण्यास तुम्ही इथे पुढाकार घेतलाय? आज गेली मागच्या अधिवेशनाला एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस सभागृहात येण्याची संधी मिळाली त्यावेळेस मागच्या अधिवेशनामध्ये या गणेशोत्सवाला जो स्वातंत्र्य 125 वर्षापेक्षा जास्त त्याला परंपरा आहे, धर्म संस्कृती परंपरा बरोबरच राष्ट्र कर्तव्य म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. सर्व धर्म जाती पंथाची लोक कार्यकर्ते ह्याच्यात सहभागी असतात आणि आता याच्यातलं विधायक कार्य या गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असतं आणि लाखो कार्यकर्ते निर्माण करणारा हा उत्सव राज्य उत्सव व्हावा ही मागणी मागच्या अधिवेशनाच्या काळात मी केली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आशिषजी शेलार यांनी ती त्वरित मागणी मान्य केली. कारण ते सुद्धा या सगळ्या उत्सवाचे सगळ्या याचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सुद्धा या उत्सवात त्यांचाही सहभाग होता. त्यामुळे हा उत्सव हा राज्य उत्सव हा घोषित झाला. त्याबद्दल मी त्यावेळेस सुद्धा आपल्या यांचं आभार मानलं. आणि आता यावर्षी ज्यावेळेस हे सार्वजनिक उत्सवाची जी विसर्जन मिरवणूक असते त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी जी मंडळं असतात ती 24 ते 28 तासाची मिरवणूक असते आणि स्पीकर्सवरती रात्री 12 नंतर निर्बंध जे येतात त्या ह्याच्यात अनेक मंडळ स्पीकर्स बंद ठेवतात. तरी सरसकट सगळ्यांवर खटले दाखल केले गेलेत. 200-250 मंडळांवर हे खटले दाखल केलेत. ते खटले त्वरित मागे घ्यावे या मागणी मी औचित्याद्वारे आज करणार आहे. परंतु आज औचित्याचा तास नसल्या कारणाने ती उद्या किंवा परवा या पॉइंट ऑफ इन्व्हर्शनद्वारे ही मागणी मी मांडणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांवर जे खटले सरकारला विनंती करून ते मागे घ्यायला लावणार आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जो अंडरग्राऊंडचा विषय आहे तो विषयाला लक्षवेधी मी आज मांडली. मी मागच्या वर्षी ज्यावेळेस जनतेच्या आशीर्वादाने ज्यावेळेस ह्या कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा माझ्या मतदारसंघातील 14 विषय हे करावेत अशी मी मुख्यमंत्री साहेबांना पत्राद्वारे विनंती केली. त्याच्यावर त्यांनी त्वरित त्याच्यावर कार्यवाही असे निर्देश दिले. परंतु PWDच्या शिवेंद्रराजे भोसले या मंत्री महोदयांबरोबर बैठक झाल्यानंतर सुद्धा PWDच्या प्रशासन आणि महापालिका प्रशासन नगर विकास प्रशासन यांनी कुणी करावा या संभ्रम अवस्थेमध्ये हा कालावधी गेलेला आहे. ह्या कालावधी जो घालवला त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी असं आज मी लक्षवेधीद्वारे मागणी केली आणि ह्या विषयाला त्वरित गती द्यावी अशी मागणी मी सभागृहात केली. त्याला मंत्री महोदय उदय सामंतजी यांनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ याकरता या 15 दिवसात स्वतंत्र बैठक घेणार आहे आणि ज्यावेळेस विकासाचा गतिमान असणारा नेता याची जेव्हा बैठक घेईल तेव्हा हा विषय या 15 दिवसात नक्की त्याला गती येईल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे जो भुयारी मार्ग आहे शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता हा निश्चित येणाऱ्या 15 दिवसात मुख्यमंत्री साहेबांची बैठक झाल्यानंतर तो मार्गी लागेल असा विश्वास आहे. पुण्यातील स्वारगेट भुयारी मार्गाचा प्रश्न आहे, यावेळी तुम्ही हा उपस्थित केला आहे का इथे? तोच विषय सांगितला मी. आत्ता जो विषय सांगितला शनिवारवाडा ते स्वारगेट शिवाजी रस्ता आणि सारसबाग ते शनिवारवाडा बाजीराव रस्ता हा अंडरपास मार्गी लावण्याकरताच आजची लक्षवेधी होती आणि त्याला मुख्यमंत्री 15 दिवसात बैठक घेणार अशा पद्धतीचे उत्तर या मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जेव्हा शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्याच्या अंडरपासची बैठक घेतील तेव्हा तो विषय नक्की लवकरात लवकर मार्गी लागेल असा मला विश्वास आहे. काय वाटतं, पुण्यामध्ये गुंडगिरी वाढते दिवसेंदिवस, यावर काय बोलाल? नाही, आज पुणे शहराची वाढलेली व्याप्ती बघता त्या ह्याच्यात ज्या प्रमाणाचा कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे तो राखण्याचा कसोशीने प्रयत्न पोलीस प्रशासनाद्वारे केला जातो. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही वाढलेली लोकसंख्या आज जवळजवळ पुणे शहर 90 लाखाच्या आसपास गेलेला आहे. त्या मानाने पोलिसांची संख्या ही
त्या मानाने कमी आहे, तरी सुद्धा तो जास्तीत जास्त चांगल्या कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो आणि नजीकच्या काळात त्या पोलिसांची संख्या सुद्धा देवभाऊ फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री वाढवतील आणि हा पुण्याच्या गुन्हेगारीचा विषय नियंत्रणात येईल असा मला विश्वास आहे. त्यांनी हे मांडलेले संपूर्ण मुद्दे लवकरात लवकर अंमलात येईल असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.